हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि मी आता चालले धारवाडला. धारवाडला माझी नणंद असते, तिच्याकडे चाललं आहे मी आता. तर चला मग तिच्याकडे जाऊया आणि आजचा दिवस स्पेंड करूया. वाटेतच आम्ही केला नाश्ता, जो विद्यानगर रोडला. तिथं मस्तसा फट आणि चटणीचा नाश्ता, मस्तसा चटणी नाश्ता केला आणि आम्ही पुढे निघालो. हे आहे उलकल लेक. त्यानंतर हे आहे APMC झाला. हे आहे इस्कॉन टेम्पल. इथं पाऊस आला, मग उतरून आम्ही थोडा वेळ थांबलो, जॅकेट त्याने घालून मग पुढचा प्रवास सुरू केला. आता इथं पाऊस बघायला, आता पुढे बघा. हे बघा, इथं ऊन. पुढे गेल्यावर तर एक थेंब असा पाऊस नव्हता. तिथं मध्ये तेवढाच थोडा पाऊस होता. आणि हा आहे धारवाडचा व्ह्यू. आणि आम्ही तिच्या घराच्या जवळ आलो. मग आम्ही घरी गेलो आणि मस्त अशा गप्पांमध्ये रमलेलो की शूट करायचं काय करायचं काही समजलं नाही. आणि आम्ही जेवतानाच थोडं शूट करायचं म्हणून मी जेवताना थोडं शूट केलं. मग खूप एन्जॉय केलो डे. खूप मस्त मजा आली, खूप रिलॅक्स वाटलं. खरंच थँक्यू पुष्पा, थँक्यू दिगू. हो, खूप छान वाटलं. खूप छान असं स्वयंपाक केलेलं तिला नॉनव्हेज ॲक्च्युली करायचं होतं. मग मी म्हटलं नाही, आम्ही नॉनव्हेज संडे खात नाही, म्हणून तिनं व्हेज केली. छान अशी पनीरची भाजी, पुरीचा बेत होता. तर खूप मस्तच होतं जेवण. थँक्यू पुष्पा. लाईट इफेक्ट आले, सगळे आलेत. सब आ रहे, देखो अँगलच तसा ठेवलेला आहे. मी याच्याबद्दल बोललो नाही, 2 मिनिटांची मध्ये म्हटलं. कळलं. आम्ही आता काडगाळकरचं नवीन ब्रँड चालू करणार. वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स नाही का, शॉर्ट फिल्म्स. शूट एक कुठलं आणि कुठले जंगल. हां, एक जंगल कुठला तो शूट, जंगली शूट करूया की आम्ही. वरण देऊ का आताच की नंतर घेतो भातावर? वरण नाही तुला आता देऊ रे, वरण वाढलो. चालू करा तुम्ही. तुला आवडायला की नाही मला? आवडला. मी टेस्ट बी केलो आणि मीठ वगैरे. येऊन बसला तुम्ही तिथंच बसून सोडून. तिकडून गेल्यावर तुम्हाला जास्ती खर्च झाला सगळा. काय सगळं घ्यायला. हे कसं आहे सांग की रे तिथं बघायला. कसं रे, छान आहे. मग आत्याला सांग की कसं आहे. सुपर. हां, घरी आले, संध्याकाळ झाली. 5:30ला आम्ही घरी आलो. त्यानंतर बाजारला जाऊन मार्केटला जाऊन भाजी आणली आणि त्यानंतर ह्या दोघांचा गेम चालू होता. म्हटलं मी भाजी तरी निवडून ठेवायची, म्हणून मी माझ्या कामाला लागले. भाजी सगळी व्यवस्थित आणून सगळी क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर काही बनवलं नाही, नुसतं भाकरी आणि भाजी बनवली. भाकरी आणि झुणकाची भाजी. झुणका तव्यात फ्राय केला मी. तर हा होता माझा संडेचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.